नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये मागच्या नोव्हेंबर 2024 या महिन्यामध्ये आम्हाला एक बातमी ऐकायला मिळाली. खरं तर आम्ही अशा बातम्या मागच्या 2-4 वर्षांपासून ऐकत आहोत. त्या धक्क्यावर धक्के देत राहतात. तशीच एक बातमी होती. त्या बातमीनं काहीसा धक्का आम्हाला बसला, संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला नाही. ती बातमी अशी होती की मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचला गेला आहे आणि हत्येचा कट धनंजय मुंडेंनी त्यांच्याच सहकाऱ्यांच्या वतीनं रचला आहे अशी बातमी आली. आणि या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अमोल खुने, दादा गरड आणि त्याच्यानंतर त्या कांचन साळवेला अटक करण्यात आली. त्या 2-3 जणांना 2-2.5 महिने जे आहे ते जेलमध्ये राहावं लागलं. आणि काल 2 दिवसापूर्वी अमोल खुने आणि ह्या दादा गरड, साळवे सगळ्यांची जामीन झाली. आज अमोल खुने यांनी पोलीस अधीक्षक जालना यांची भेट घेतली आणि त्यांनी धक्कादायक निवेदनातून मागणी केली आहे. खरं तर मला वाटतं इतिहासातली एकाच दुसरी ही घटना असेल महाराष्ट्रातल्या राज्यातल्या घटनेमधली, की एखादा आरोपी ज्याच्यावर आरोप झालेत, हत्येचे आरोप झालेत, काही खुनाचे आरोप झालेत, काही चोऱ्याचे आरोप झाले, काही डकेतीचे आरोप झालेत, आणि ते आरोप झाल्यानंतर जेव्हा जामीन होते तेव्हा तो स्वतः म्हणतो की आता मी निर्दोष आहे, माझी नार्को टेस्ट करा. ही इतिहासातली पहिली दुसरी गोष्ट असेल कदाचित मला वाटतं. आणि तशीच घटना जी आहे ती आज घडली. अमोल खुने यांनी पोलीस अधीक्षक जालना यांना जाऊन निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये म्हटले की आता माझ्यावर जे आरोप लावलेले आहेत ते आरोप जे आहेत ते तुम्ही सिद्ध करून दाखवा आणि माझी आणि मनोज जरांगेंची सोबत नार्को टेस्ट करा, लाईव्ह इन कॅमेरा. माध्यमांनाही लाईव्ह राहू द्या आणि कॅमेरे ऑन ठेवा आणि माझी नार्को टेस्ट करा, अशा प्रकारची मागणी अमोल खुनेंनी जी आहे ते जिल्हा पोलीस अधीक्षक जालना यांना केलेली आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये अर्जामध्ये काय लिहिलं आहे, निवेदनामध्ये काय लिहिलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. तुम्हालाही त्या ठिकाणी स्क्रीनवर पाहायला मिळेल. अमोल खुने यांनी नुसतं निवेदनच दिलं नाही, नुसती नार्को टेस्टच करा म्हटलं नाही, तर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांवर आणि मनोज जरांगेंवर गंभीर आरोपसुद्धा लावलेले आहेत. त्यांनी म्हटलं आहे तसेच तक्रारदार श्री मनोज जरांगे यांनी देखील त्यांची स्वतःची व माझी नार्को टेस्ट अॅनालिसिसची चाचणी घेण्याबाबत लेखी मागणी केलेली आहे. त्यामुळे तपासात पारदर्शकता राहावी, कोणताही संशय उरू नये यासाठी दोन्ही व्यक्तींची म्हणजेच मनोज जरांगे व अमोल खुने अशी संयुक्त नार्को टेस्ट अॅनालिसिसची चाचणी घेण्यात यावी अशी माझी विनंती आहे, असं अमोल खुनेंनी म्हटलं आहे. तर ते पुढच्या अर्जामध्ये असं म्हणतात की मी पुढील बाबीसाठी स्पष्ट संमती देत आहे. यासाठी न्यायालयामध्ये आपण प्रस्ताव पाठवल्यास मी समक्ष उपस्थित राहून न्यायालयात नार्को टेस्ट ॲनालिसिस टेस्टसाठी कोर्टासमोर संमती देण्यास तयार आहे. पारदर्शकच्या दृष्टीनं आपण सदर नार्को टेस्टची व्हिडिओ रेकॉर्डिंग लाईव्ह मीडियासमोर करण्याची विनंती न्यायालयास करावी. माध्यमांसमोर थेट लाईव्ह प्रसारणात बाबत न्यायालयात आदेश दिल्यास लाईव्ह मीडियासमोर चाचणी करण्याची माझी तयारी आहे. ते पुढे असं म्हणतात की माझे असे ठाम म्हणणे आहे की संदर्भ अंकित FIR मधील आरोप निराधार व खोटे आहेत, कारण खालील प्रश्नावर मी त्यांना विचारण्यासाठी त्यांनी त्यांचा भ्रष्टाचार दाबण्याकरिता माझा आवाज बंद करण्याकरिता खोटा अर्ज दिल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे. वास्तविक पाहता मनोज जरांगे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी व त्यानंतर अनेक मंत्री, महाविकास आघाडीचे नेते, आमदार, खासदार तसेच विविध पक्षांचे एजंट यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या सेटलमेंट केलेल्या आहेत असा माझा आरोप आहे आणि या सेटलमेंट आणि या गुन्ह्याचा संबंध असल्याकारणाने त्यांनी बंद खोलीत किती चर्चा केल्या, कोणाशी केल्या, लोकसभा विधानसभा निवडणुकीत उमेदवार न देण्यासाठी काय डील केली, टेंडर मिळाले का, त्यांच्यासोबतच सहकारी पांडुरंग तारक, दादा घाडगे, श्रीराम कुरणकर, संजय कटारे व इतर सर्वांनी वेगवेगळ्या मंत्र्यांची, अधिकाऱ्यांची भेट घेऊन अवैध संपत्ती जमवणे, टेंडर मिळवणे अशी कामे केली आहेत का? कारण मनोज जरांगे यांच्या नावावर 100 कोटी रुपयांचे भ्रष्टाचार करणे याबाबत स्पष्ट आरोप मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर आणि मीडियासमोर केला आहे. याचा देखील संपूर्ण संबंध या गुन्ह्याशी आणि संपूर्ण प्रकरणाशी आहे. त्याचबरोबर आमदार धनंजय मुंडे यांच्याबरोबर मध्यरात्री मनोज जरांगे यांनी भेट घेतली. याबाबत त्यांनी स्वतः मीडियासमोर जाहीर कबूल दिलेली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्यरात्री अंधारात बंद खोलीत धनंजय मुंडे यांच्यासोबत काय सेटलमेंट केली याबाबत देखील नार्को टेस्टमध्ये मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात यावे. तसेच कोपर्डीमधील आरोपीवर हल्ला प्रकरणी मनोज जरांगे कोर्टातून पळून गेले होते, त्यांचा कोयता पोलिसांनी जप्त केलेला आहे. याबाबत देखील प्रश्न विचारून तपास करावा आणि त्या गुन्ह्यात देखील त्यांना
आरोपी म्हणून सहभागी करावे यासाठी त्यांची व माझी नार्को टेस्ट ॲनालिसिस टेस्ट महत्त्वाची आहे. वरीलप्रमाणे सत्य उघडकीस यावे व तपासात गती मिळावी यासाठी माझी व मनोज जरांगे अशा आमच्या दोघांची एकत्रितपणे स्वेच्छा संमती नोंदवून आवश्यक ती पुढील कार्यवाही माननीय न्यायालयाकडे प्रस्तावित सादर करणे व इतर करण्याची कृपा व्हावी. आपला विश्वासू अमोल खुने. असं त्यांनी जे आहे ते अर्जाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे मागणी केलेली आहे. खरं तर मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो की अशा प्रकारचे मागणे जे आहे ते फार तुरळक पद्धतीने होतात. एका दुसरी ही केस असेल की एखादा आरोपी आता मी सिद्ध व्हायला माझ्यावर खोटे आरोप आहेत आणि आता नार्को टेस्ट केली पाहिजे. खरं तर या आरोपामुळं महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये खळबळ माजली. आता या घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ माजलेली आहे की एक आरोपी स्वतःहून सांगतो की आता माझी नार्को टेस्ट करा. खरं तर कुठलं तरी दिशाभूल करणारा हा सगळा प्रकार आहे का? कुठंतरी कोणाचं तरी आयुष्य संपवणारा हा प्रकार आहे का? कुठंतरी कुणाच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कुणाचं तरी आयुष्य बेटीस लावलं जात आहे का? विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. कुणीतरी काहीतरी मिळवण्यासाठी, कुणीतरी काहीतरी झाकण्यासाठी, कुणीतरी काहीतरी हस्तगत करण्यासाठी विविध प्रकारची कारणं कटकारस्थानं करते का असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगेंनी जे काही आरोप लावलेत हे खोटे ठरत आहेत का हे येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल आणि याचमुळे मनोज जरांगे अडचणीत येत आहेत का हेही पाहिलं जाईल. अमोल खुनेंनी बाईटसुद्धा दिलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून. काय म्हटलं आहे अमोल खुनेंनी ते एकदा पाहूयात. माझी मागणी एवढीच आहे की समजा माझ्यावर जे आरोप लागले तर आणि जरांगे पाटील जे समजा बोलते तर माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या दोघांचे पण नार्को टेस्ट करण्यात येईल. जेवढ्या चौकशात CBI असेल, नार्को टेस्ट असेल, SIT असेल, ED असेल, ह्या साऱ्या चौकशा लावण्यात याव्यात. ह्याच्यात जर मायावर जर काय गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. आणि जर नाही गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. काय आरोप केले माझ्यावर त्यांनी सुपारीचा आरोप केलता. मी त्याच्यामुळे आहे का हर एक SIT चौकशी असो, नार्को टेस्ट असो, प्रत्येक ह्याला मी सामोरं जायला तयार आहे माझी. आणि त्यांच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे दादा गरुडने जे रेकॉर्डिंग दिल्या तर त्या सुद्धा व्हायरल करा मला. त्याच्यात तुमच्याकडे कुठं तुमच्या सुपारीचा विषय, त्यांच्याच पुराव्याविषयी दादा गरुड मला बोलत होता आणि मला ते करायचं बी नव्हतं. मी दादा गरुडला म्हणत होतो ते रेकॉर्डिंग माझ्याकडे दे, मी तुला पैसे देतो. धनंजय मुंडेचा माझा कुठं CDR मध्ये कुठं संबंध नाही आला, काय नाही. आणि माझ्यावर जे आरोप लागले ते सिद्ध होते ना SIT चौकशीत आणि नार्को टेस्ट मध्ये. कोर्टाने जामीन दिला तुम्हाला? काय कोर्टाने निरीक्षण नोंदवलं? काय म्हणले कोर्ट तुम्हाला? काहीच आढळलं नाही त्याच्यात. ते चार्जशीट द्यायचं का तुम्हाला? ते चार्जशीट बघा त्याच्यात जर काय. आणि दुसरी गोष्ट ह्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे. दादा गरुड ह्यांना जाऊन भेटलं, धनंजय मुंडे साहेबाला तिथून कॉल करतो दादा गरुड. म्हणजे ठरून कार्यक्रम आहे का हो? आणि माझा जर कुठं CDR मध्ये कुठं फोन मध्ये धनंजय मुंडे सोबत जर माझं जर काय असेल तर काढा ना ते. विनाकारण मला 3 महिने आतमध्ये टाकलं. मी आतापर्यंत मी समाजासाठी काय नाही केलं. माझं नाव कशामुळे बदनाम करायचं? मी ह्यांच्यासाठी काय नाही केलं आजपर्यंत. 2013ला मी मुंबईला माझ्या गावातून बैलगाडी वडीत नेलेली. माझ्या पायात चप्पल सुद्धा नव्हती, बैल नव्हते, स्वतः मी समाजासाठी वडीत नेलेली. तुमच्यावर अशी गंभीर आरोप करण्याचं कारण काय? तुम्ही जरांगेचे जुने साथीदार आहात. इतक्या वर्षात तुम्ही कोपर्डीच्या पासून तुम्ही सोबत आहात. मग तुमच्यावर आता का आरोप केले असेल असं वाटायला लागलं तुम्हाला? नेमकं काय पार्श्वभूमी इतकं नाव गुंतवलं? मग ते SIT चौकशीमध्ये नार्को टेस्ट मध्येच कळलं ना माझ्यावर कशामुळे आरोप केलेत. तेच तुम्हाला हवं? हा, मला तेच हवंय. माझी मागणी SIT, नार्को टेस्ट, ED, CBI सर त्यांची आणि माझी व्हायला पाहिजे. ह्याच्यात कुणी कुणाकून काय गबाळ घेतलंय, मी जर काय घेतलं असलं तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे ना. तिथं तर झाकणार नाही ना काही. मी जर कुणाचे 2-5 रुपये घेतले असले तर मी सिद्ध होईन त्याच्यात. त्याने घेतले असले तर ते सिद्ध होते ना. कुणी गबाळ घेतले असून त्या शिष्टमंडळामधले निघन ना एक त्या चौकशीत निघन कुणी काय घेतलंय काय नाही. ते झाकण्यासाठी हे प्रकरण घडवलं का? असं ते झाकण्यासाठी मला काय माहित झालं तर त्याच्यामुळे मला गुंतविलं. आणि काय सिद्ध झालं ह्याच्यात गुंतून? माझं विनाकारण नाव बदनाम केलं. माझं सारी चव्हाट्यावर इज्जत आणली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. मी समाजासाठी एवढं हे करून बी जेव्हा ह्यांच्यावर टाइम आला तर सारे फुटले होते. मी ह्यांच्या बाजूने बाईट दिली. मला नव्हते का पैसे भेटत त्या टायमाला? आणि 50 लाखात मी सुपारी घेईन. 2 कोटी म्हणले हो ना. ते पोरगा म्हणतो ना मला 1.5 कोटीच बाद झाले, तुम्हाला 50 काहीतरी असं बोलला ना ते. पण मला त्याच्याकडूनच रेकॉर्डिंग घ्यायच्या होत्या ना. त्या काय ह्यांच्या विरोधातल्या रेकॉर्डिंग होत्या. अनेक बी आहेत त्यांच्याकडे त्या दादा गरुडने रेकॉर्डिंग दिलेल्या. त्यांना मला करा व्हायरल. त्याच्यामध्ये जर कुठं असेल सुपारीचं तर उद्या चौकशी होणारच. SIT, नार्को काय असेल ते. तुम्हाला का गुंतवलं असं वाटायला तुम्हाला? म्हणजे तुमच्या मनात काय शंका आहे? माझ्या मनात शंका काय, मी त्यांना वाटलं असेल ह्याला सर आपलं काही माहीत झालं असेल आपण काय केलंय काय नाही, त्या हिशोबाने मला गुंतवलं असेल. आणि माझी तर समोर जायला
आहे ना, मी कोणची चौकशी असून द्या मी जातो ना सामोरे. मी काही केलंच नाही तर मी माझ्यावर धब्बा लावून कशामुळे घेऊ एवढा मोठा समाजाचा डाग. आंदोलनात काय झालं असं वाटायला तुम्हाला? आंदोलनात आता ते यासाठी चौकशीतच निघेल काय झालं काय नाही. मी आता इथं काय सांगू पण शकतो. तुम्ही तुमच्या प्रकरणाची SIT करा म्हणताय. हा, माझ्या प्रकरणाचे करा ना, त्यांची आणि माझी तर झालीच पाहिजे ना. दुसरं नार्को काय टेस्ट. निघणार आहे? तुमचंच निघेल फक्त. तुम्ही म्हणताय आंदोलनातलं काही झाकण्यासाठी माझ्यावरती हे झालं. हा, मग ते आंदोलनातलं बी काढायला पाहिजे ना. हा, साईट जेवढे त्या शिष्टमंडळात आहेत, कुणाचं कुठे काय, कुणी कुठं काय केलंय ते सारं निघणारच ना. तुम्हाला माहित होतं की मला माहिती, मी बरोबर योग्य वेळेला बोलतो. काय SP साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला आता? काय बोलणं झालं? SP साहेब म्हणले ह्याला ANC केस आहे म्हणले, ह्याच्यात काहीच नाही, तुम्हाला एवढे दिवस कसं काय लागले. पण आमचे वकील सुद्धा मॅनेज केले, आमचे जामीन नाही होऊन दिले. कोर्ट सुद्धा म्हणलं ह्या केसमध्ये काय ढेकळं नाही. ह्या केसमध्ये कोणी मॅनेज केले आता तुम्हीच ओळखून घ्या. कोणी मॅनेज केले तर मी कशाला कोणाचं नाव घेऊ. म्हणजे तुम्हाला त्यांच्या आमच्या बाबी त्यांचे प्रतिनिधी अंबड कोर्टामध्ये आले होते. गुंतवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हा, सहकारी सहकारी आले होते. आलते ना. तुम्ही ते चार्जशीट, तुम्हाला मी चार्जशीट देतो, त्या चार्जशीट मध्ये बघा 3 महिने राहू शकतो ते माणूस त्या केसमध्ये. आणि आता मी बी आबरू नुकसानीचा दावा टाकणार आहे ना. ते केस मी चालू करणार आणि केस सुटल्याच्या नंतर आबरू नुकसानीचा दावा टाकणार. कुणावर टाकणार? ह्यांच्यावर साऱ्यावर टाकणार. जे होते ते तिथं माफी नामाज काय घेतात आमचे ते दादा गरुड हसत हसत काय सांगतो, असं झालं तसं झालं ठरवून तिथूनच धनंजय मुंडेला दादा गरुड कॉल करतो. दादा गुरु कोणाचा माणूस आहे वाटतं तुम्हाला? दादा गरुड ते आता SIT मध्ये सारं निघन कुणाचा माणूस आहे काय. त्या बैठकीमध्ये खाली बसलेले दिसत होता. हा, मग ते मला धमकून माफीनामा हे घ्यायला ठरवून असतं, हे ठरवून केलेले. मी चौकशी कोणत्या बी टेस्टला मी तयार आहे ना. मी जर गुन्हा केला असला तर मी कशाला मागणी करीन. कोपर्डीचं काय त्याचं? तुम्ही कोपर्डीत बरोबर होता जरांगे पाटला बरोबर. आता काय झालं बिनसला? कोपर्डी मध्ये मी शिक्षा काढली, पाटलाने नाही काढली. मी शिक्षा काढली. 20 महिने जेलला होतो. 5 वर्षाची शिक्षा लागलेली मला. जामीन सुद्धा नाही झाला. ह्यांनीच सांगितलं कोर्टामध्ये मारा असं, ते सुद्धा प्रूफ आहे. हे काय म्हणले, तुम्ही जर पोरा हो नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल होईल, तुम्ही जर नाही मारलं तर मी फाशी घेईन, हे म्हणले होते का नाही. ते बी नार्को टेस्ट मध्ये येईल आणि SIT मध्ये ते सुद्धा येईल. मी लय मोठा काढणार. मी आज 2 दिवसांनी बोलतो तुम्हाला. तुम्ही जरांगे पाटला बरोबरच गेला होता ना कोपर्डीला. काय झालं होतं? पाटील कुठं जेलला होते? मी जेलला होतो. पण गेले तर सोबत त्यांनीच नेलं ना तुम्हाला का नाही? त्यांनीच नेलतं ना, दुसरा कोण नेणार. साऱ्याच त्या शिष्टमंडळावर ज्यांनी मला टॉर्चर केलं त्यांच्यावर साऱ्यावरच. मग ते ज्यांनी तक्रार दिल्या त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा टाकणारच ना मी. म्हणजे योग्य वेळी तुम्ही सर्व पुरावे आता देणार आहे. हा, भावी आमदार सुधारलेले जाईल. तुमचं काय आणखं म्हणजे पुढे काय सांगणार? म्हणजे तुम्ही आता म्हणता की मी 2 दिवसांना अधिकच बोलणार आहे. काय? 2 दिवसाची नार्कोची मुदत दिली मी. 2 दिवसाची. बरं. त्यांनी सामोरं जावं. त्यांनी जर नाही ना काही केलं, मी जर गुन्हा केला ना, मी सामोरं जातोय ना. नार्को टेस्टला जातो, जेवढ्या चौकशा असतात तेवढ्याला जातो. त्यांनी बी सामोरं जावं. जर मी त्यांची सुपारी घेतली असली तर विनाकारण कुणाचे कशाला नाव बदनाम करतात.